श्री गजानन महाराज संस्थान मुंडगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पादुका ज्या श्री गजानन महाराज स्वतः वापरत असत या पादुका मुंडगावहून कोल्हापूरमध्ये प्रथमच येत आहेत आणि हा दर्शन सोहळा श्री राकेश कापशीकर व त्यांचे सर्व भक्त परिवार यांनी आयोजित केलेला आहे। तर या पादुकांचे आता आगमन होत आहे। श्री गजानन महाराजांच्या या पादुका मुंडगावहून काल रात्री श्री राकेश कापशीकर यांच्या घरी आणण्यात आल्या व त्यानंतर आज सकाळी त्या पादुका महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी नेण्यात आले आणि तिथून आता श्री राकेश कापशीकर स्वतः या पादुका घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी येत आहेत। या पादुका वाजत गाजत आता आणलेल्या आहेत आणि राकेश कापशीकर यांनी या मूळ पादुका त्यांच्या डोक्यावर घेतलेल्या आहेत। सुवासिनी त्यांना ओवाळून या आत घेत आहेत आणि आता या पादुका ओवाळून घेतल्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी या सांस्कृतिक भवनमध्ये जातील आणि तिथे पालखी सजवून ठेवलेली आहे। त्या पालखीमध्ये या पादुका ठेवण्यात येतील आणि नंतर या पादुकांचे दर्शन संपूर्ण दिवसभर कोल्हापुरातील नगरवासियांना होणार आहे आणि त्याबद्दल सर्वांना या दर्शनाचा लाभ घेण्याबद्दल यापूर्वी आवाहन केलं गेलेलं आहे। तर अशा ह्या श्री गजानन महाराजांच्या मूळ पादुका गजानन संस्थान मुंडगाव येथून कोल्हापूरमध्ये प्रथमच आणलेले आहेत आणि याचे सर्व श्रेय श्री राकेश कापशीकर यांना आहे व त्यांचे सहकारी यांना आहे। श्री राकेश कापशीकर यांनी प्रयत्न करून ह्या पादुका प्रथमच कोल्हापुरात आणण्यासाठी या संस्थानाला विनंती करून त्या पादुका कोल्हापूरमध्ये आणायचं कार्य केलेलं आहे।
तर हे खूप मोठं कार्य आहे.
श्री क्षेत्र मुंडगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पादुका कोल्हापूरमध्ये केदारनाथ हॉल येथे दर्शनासाठी आलेल्या आहेत आणि ज्या भक्तांना या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना आज सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत या पादुका या केदारनाथ सांस्कृतिक हॉल क्रशर चौक येथे दर्शनासाठी ठेवलेले आहेत. तर भक्तांनी जरूर या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. जास्त लोकांनी इथे येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती.